मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा सप्टेंबर 17 रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठवाडा प्रदेशाच्या हैदराबाद संस्थानातून मुक्ततेचा आणि भारतीय संघराज्यात समावेश होण्याचा दिन म्हणून ओळखला जातो. पार्श्वभूमी: स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि हैदराबादचा निजाम त्याचा शासक होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यास नकार दिला. निजामाच्या राजवटीत मराठवाड्यातील जनतेवर मोठा अन्याय आणि अत्याचार होत असे. त्यामुळे येथे स्वातंत्र्याची आणि भारतीय संघराज्यात विलीन होण्याची तीव्र इच्छा होती. आंदोलन: 1947 नंतर मराठवाड्यातील लोकांनी निजामाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. हे आंदोलन मुख्यतः मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून ओळखले जाते. यामध्ये अनेक लढवय्यांनी सहभाग घेतला. आंदोलनाच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ आणि अन्य नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निजामाच्या लष्करी ताकदीविरुद्ध या वीरांनी आपली लढाई चालू ठेवली. पोलीस कारवाई: 1948 साली भारतीय सरकारने ऑपरेशन पोलो पोलीस कारवाई राबवले. भारतीय लष्कराने हैदराबादवर आक्रमण केले आणि काही दिवसांच्या संघर्षानंतर निजामाने शरणागती पत्करली. या कारवाईनंतर मराठवाडा आणि हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाले. सप्टेंबर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा भारतीय संघराज्यात सामील झाला. त्यामुळे हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठवाड्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये लढवय्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान केला जातो. हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. रमेश बनकर